आज आपण एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय। आजचा व्हिडिओ मॉडिफिकेशन व्हिडिओ आहे। आपल्याकडे गाडी असते कधी-कधी, पण त्यात जो आहे ना, जुन्या गाड्या जे आपण सेकंड हँड गाड्या दाखवतो ते ओल्ड सिस्टम असतो। हे डायमंड सीरीज लेटेस्ट ट्रेंड चालली आहे। तो डायमंड सीरीजमध्ये काय होतं, हे जे ते टच आणि मॅन्युअल दोन्ही काम करतं ते। तुम्ही फक्त आपला व्हिडिओचा रेफरन्स द्या, मार्केटपेक्षा तुम्हाला एकदम कमी पैशात ते लावून डिस्काउंट पण होईल। ते व्हिडिओ बघितला Yes. आता तुम्ही रेफरन्स दिला तर तुम्हाला एक 5% डिस्काउंट अजून होईल। टच स्क्रीन आजकाल कालाची गरज आहे। त्यात तुम्हाला मॅप्स वगैरे पण लावायला भेटतं, व्हिडिओज पण तुम्ही प्ले करू शकता आणि बरेचसे फॅसिलिटीज उपलब्ध आहे। कॉल पण तुम्ही रिसीव्ह करू शकता। जे कंपनीचा सिस्टम आहे, म्युझिक सिस्टम, ते हँड ऑपरेटेड असतो। हा खूप ॲक्च्युली आउटडेटेड झाला आहे। तुम्ही बघू शकताय, जो ओल्ड म्युझिक सिस्टम सुरुवातीला आपण तुम्हाला दाखवलं होतं ते काढण्यात आलेलं आहे। ह्याच्यात काय आहे, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड दोन्ही आहे। टच प्लस जे मॅन्युअल पण करू शकतो। व्हॉल्यूम वगैरे वाढवायचे ते राऊंड बटन दिले ते, आणि सॉंगची क्वालिटी वाढवायचे प्लस मायनस करायचे हे आहे, हा बटन दिले आहे ते। मागचा रिवर्स गेअर टाकला तर रिवर्सचं पण तुम्हाला दिसेल। रवी सरांच्या फॅक्टरीमध्ये आलोय, तुम्ही लाईव्ह बघू शकता। भरपूर व्हरायटी आहे सरांकडे। हे बघा, तुमच्या चॉईसनुसार कुठला कलर तुम्हाला पाहिजे तुम्ही चॉईस करा। तुमच्या डिझाईननुसार सर ते तुम्हाला मॉडिफाय करून देतील। हे जस्ट एक छोटासा आहे, इथं पण भरपूर सरांचा स्टॉक आहे। रवी सरांचं खूप ऐकलेलं की त्यांच्यापाशी सेट कवर आहे, जरा चांगले मिळते। तुम्ही सुद्धा आवर्जून भेट द्या। आता ते सरांनी त्यांना सांगितलं की आवर्जून भेट द्या। तुम्ही खरं सांगा मित्रांनो, जेव्हा आपलं काम चांगलं होतं तेव्हाच ते हे शब्द मनातून येतात। तुमची जुनी गाडी असेल, सीट कवर बदलायची असेल तर इकडे या। नवीन गाडी घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही सरांकडे येऊ शकताय। रवी सर खूप अनुभवी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुमची गाडी फर्स्ट क्लास होणार आहे। ह्याला सीट कवर पूर्ण फोमिंग केलं आहे, बकेट सीट कवर बनवलं जातं ते, आणि हा आपण नापा लेदरमध्ये केले आहे। तुम्ही बारूनचे सीट कवर लावत असाल ते, हे जर काय होतं, हे आमरेसमध्ये काय करतात लोक, इथे चॅन लावतात ते। बरोबर। तर आपल्याकडे जे सीट कवर जसं कंपनीचं बनतं ना, तसंच प्रमाणे बनतो ते, आणि हे आमरेस फिक्स आमरेस असतात, आणि हेडरेस्ट ॲडजस्टेबल असेल, एकदम प्रॉपरली फिनिशिंग मध्ये होतं काम। या व्हिडिओचं मेन ट्विस्ट मी तुम्हाला सांगतो। ती जी गाडी आपण दाखवली ती माझी स्वतःची गाडी आहे। तर रवी सर, आपलं पूर्ण काम तुमच्याकडेच होतं। हो, येस। तर पूर्ण काम जिजाचं सरांचे सीट कवर पासून ते पूर्ण आतलं जेवढं काम केलं आहे सगळं आपल्याकडेच केले। आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनलवरती। मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं। आज आपण एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय। बरेच दिवस झाले आपण एक सेपरेट व्हिडिओ दाखवला नव्हता, तर आज विचार केला आज काहीतरी हटके तुम्हाला व्हिडिओ दाखवा। तर आज आपण न्यू कम्फी स्टाईलमध्ये आलोत, अर्थात रवी सरांच्या न्यू कम्फी स्टाईलमध्ये। तुम्ही माझ्या समोर बघून ओळखलंच असेल। आजचा व्हिडिओ मॉडिफिकेशन व्हिडिओ आहे। आपल्याकडे गाडी असते कधी-कधी, पण त्यात जो आहे ना, जुन्या गाड्या जे आपण सेकंड हँड गाड्या दाखवतो ते ओल्ड सिस्टम असतो। हाताने फिरवायचं असतं, आपले बोटं दुखतात आणि आपल्याला अपग्रेड करायचं असतं, तर टच स्क्रीन हे बेस्ट पर्याय असतो। त्यासाठी आज आपण तुमच्यासाठी बरेचसे ऑप्शन्स दाखवणार आहे, आणि एक डिझायर गाडी आहे, त्यामध्ये ओल्ड सिस्टम आहे, म्युझिक सिस्टम, त्याला अपग्रेड करून आपण टच स्क्रीन सिस्टम लावणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुमच्याकडे जुनी गाडी असेल आणि तुम्हाला तुमच्या म्युझिक सिस्टम अपग्रेड करायचं असेल, टच स्क्रीन लावायचं असेल, तर तुम्ही रवी भाईंना कॉन्टॅक्ट करू शकता। एक नंबर किमतीत ते सिस्टम तुम्हाला भेटणार आहे, आणि हे सिस्टम लावण्याचे बरेचसे फायदे आहेत, ते तुम्हाला सुद्धा माहीत असतील, तर ते नक्की व्हिडिओ पुढे बघत राहा। आणि एक स्कॉर्पिओ पण सरांकडे आली आहे। रवी भाई सीट कव्हरसाठी फेमस आहेत, ते स्कॉर्पिओचं मॉडिफिकेशनचं पण थोडं आपण तुम्हाला दाखवणार आहे, कारण रवी भाईची हे सीट कव्हरची फॅक्टरी आहे। नक्कीच तुमच्याकडे एखादी गाडी असेल किंवा तुम्ही नवीन गाडी घेणार असाल, तर न्यू कम्फी स्टाईलमध्ये जरूर व्हिजिट करा, कारण इकडे एक नंबर क्वालिटी काम होतं, हे तुम्हाला माहिती आहे। तर दाखवूया एक नंबर काम स्कॉर्पिओचा जो सध्या चालू आहे, आणि डिझायरचं पण आपण तुम्हाला टच स्क्रीनचं सिस्टम दाखवणार आहे, कसं फिटमेंट होते ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहावा। पब्लिक, ही ओल्ड डिझायर आहे, ज्यामध्ये आपण फिटमेंट करणार आहे म्युझिक सिस्टमचा। तर आता मी काय करणार आहे, तुम्हाला ऑलरेडी जो फिटमेंट आहे यामध्ये सिस्टम, तोही दाखवणार आहे, आणि त्याच्यानंतर जे रवी सर आपल्याला नवीन टच स्क्रीन सिस्टम दाखवणार आहे, तो फिटमेंट झाल्यावर पण दाखवणार आहे, ते गाडीचा लूक कसा चेंज होतो। तर माझी एक छोटीशी विनंती आहे, तुमच्याकडे एक जुनी गाडी असेल, तुम्हाला टच स्क्रीन सिस्टम, एन्फोटेनमेंट सिस्टम कुठं चांगलं बसवतं हे माहीत नसेल, तर हाच तो ठिकाण आहे जिकडे तुम्ही आपली गाडी आणू शकताय। आणि खूप म्हणजे फरक होतो जुना सिस्टम आणि नवीन सिस्टममध्ये। टच स्क्रीन आजकाल कालाची गरज आहे, त्यात तुम्हाला मॅप्स वगैरे पण लावायला भेटतं, व्हिडिओज पण तुम्ही प्ले करू शकता, आणि बरेचसे फॅसिलिटीज उपलब्ध आहे। कॉल पण तुम्ही रिसीव्ह करू शकता ब्लूटूथनी कनेक्ट करून। तर नक्की आपल्या गाडीला अपग्रेड करायचं असेल, तर न्यू कम्फी स्टाईल हा तुमचा आवडता ठिकाण असला पाहिजे फिटमेंटसाठी। आता आपण तुम्हाला दाखवूया, हे बघा, हे ओल्ड सिस्टम आहे, गाडीमध्ये तुम्ही बघू शकताय
जे कंपनीचा सिस्टम आहे, म्युझिक सिस्टम हे हँड ऑपरेटेड असतो. हा खूप ॲक्च्युअली आउटडेटेड झाला आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला टच स्क्रीन या सिस्टमवरती चेंज करून कसं दिसतोय ते तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला पण तुमची गाडी अपग्रेड करायची असेल, टच स्क्रीन लावायचं असेल, तर तुम्ही पण या ठिकाणी नक्कीच या आणि आपली गाडी एक नंबर मॉडिफाय करून घेऊ शकता. आता काम चालू झालंय डिझायरचं, तुम्ही बघू शकताय. जो ओल्ड म्युझिक सिस्टम सुरुवातीला आपण तुम्हाला दाखवलं होतं ते काढण्यात आलेलं आहे. हे सगळं आता ते नवीन सिस्टम फिट केल्यावर आपण तुम्हाला पुढे रवी भाईंनाच सांगणार आहे की सांगायला की कसं काय केलंय त्यामध्ये काम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ओल्ड लुक होता तो आणि टच स्क्रीन बसवल्यानंतर कसला लुक आलाय ते तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये बघणार आहेत पुढे. मित्रांनो, फायनली प्रतीक्षा संपली आहे. रवी सर तर काय इथं आले की काम एक नंबर होतो, हे आता मी परत परत सांगत नाही. आता तुम्हाला दाखवतच. रवी सर एक नंबर फिटमेंट झाली आहे. हा तुम्ही मगाशी नव्हते. तर आता आपल्या मित्रांनो डिटेलमध्ये सांगा या सिस्टमचे काय काय वैशिष्ट्य आहे. आता हे पहिले जे जुने होते प्लेयर ते पूर्ण टच स्क्रीन येतात. आता हे नवीन ट्रेंड आला ते डायमंड कट. ओके. डायमंड कटमध्ये काय आहे, हे 4 GB रॅम आहे आणि 64 GB इंटरनल आहे. ह्याच्यात काय आहे, ॲपल CarPlay आणि Android दोन्ही आहे. आणि हे टच प्लस जे मॅन्युअल पण करू शकतो. व्हॉल्यूम वगैरे वाढवायचे ते हे राउंड बटन दिले ते आणि सॉन्गची क्वालिटी वाढवायचे प्लस मायनस करायचे ते हे आहे. हा बटन दिले आहे ते. पुढे मागे होतं हे YouTube चालू पण करू शकतो त्याच्यात. ओके. आणि दुसरी गोष्ट हे जी क्वालिटी आहे, क्लॅरिटी आहे, हे आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे. ती हे भरपूर आता चाललेलं आहे. हे बघा ते YouTubeचे व्हिडिओची क्वालिटी बघा त्याची क्लॅरिटी. आता हे रात्रीचे फोटो आहे ते. दिवसात अजून चांगलं दिसेल ते. येस मित्रांनो, आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आपण शूट करत आहोत. त्याचा रिव्हर्स कॅमेरा तर थोडी डीम दिसतं ते, पण दिवसात एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला ते. ओके. तर मित्रांनो, मागचा रिव्हर्स गिअर टाकला तर रिव्हर्सचं पण तुम्हाला दिसेल. पण आता काय ॲक्च्युअली रात्रीचे जसं म्हटलं 9:30 वाजलेत, थोडा ब्लर येतोय. दिवसाला एकदम परफेक्ट दिसेल. अजून ह्याचे जे काय आहे ते हे अँगल दिले आहे. हे मूव्हिंग कॅमेरा पण ह्याला लावतोय, सपोर्टेड ओके. आहे. जसंच कंपनीमध्ये मूव्हिंग आहे, जेव्हा स्टेरिंग फिरवतो आपण मूव्हिंग होते, हां. असं पण ह्याला मूव्हिंग सिस्टम दिले आहे. कधी पण तुम्ही तो ऑप्शन ऑन करू शकता आणि क्लोज करू शकतो ते बरोबर. कधी पण. आणि क्वालिटी आणि आवाज ती क्वालिटी म्हणजे हे पाहिजे आता असेल तर मी जो एकदम चांगलं फिरवतोय व्हॉल्यूमसाठी आहे आणि व्हॉल्यूमसाठी. हा सॉन्ग चेंज करायचा तर हा फिरवला की सॉन्ग चेंज सॉन्ग झाला. चेंज होतात लगेच ते. बघा मित्रांनो, डायरेक्ट सॉन्ग चेंज होतोय. म्हणजे गाडी चालवताना जो जुनं होतं त्यापेक्षा ही खूप हे भारी आहे. चांगले आहे. त्याच्यात कधी-कधी टच पॅड काम होतं. ते टच झालं की नाही झालं, ते व्हॉल्यूम बरोबर. बढ़त की नाही बढ़त ते. त्याच्यात प्रॉब्लेम असतात. जर हे हे मॅन्युअल म्हणजे जे गाडीमध्ये ते स्टीअरिंग कंट्रोल नाही आहे ते, राइट. त्याच्यासाठी ते हे खूप चांगलं आहे. ज्याने गाडीला स्टीअरिंग माउंटिंग आहे, त्याच्यात पण हे लावू शकतात. ते एकदम व्यवस्थित आहे आणि दिसायला पण एकदम नवीन लुक लेटेस्ट ट्रेंड आहे. लेटेस्ट आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला आवडलं असेल रवीबाईंचं काम तर नक्की इथं व्हिजिट करा. कुठे? न्यू कंपनी स्टाईलमध्ये. मित्रांनो, रवी सरांच्या फॅक्टरीमध्ये आलोय. तुम्ही लाईव्ह बघू शकता. जे सीट कव्हर्सचे रेडी होतात हे नेक्सॉन गाडीचे. हो मित्रांनो, नेक्सॉन गाडीचे सीट कव्हर्स तयार होते. नेक्सॉन गाडी इथं नाही आली आहे. सरांचं काम एवढं जबरदस्त असतो. पब्लिक जे त्यांना फोनवरच ऑर्डर देते. बरेचसे यूज कार डीलर सुद्धा सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर या गाडीचे सीट कव्हर्स इथं तयार होणार आहेत आणि ते तिथं सर पाठवणार आहेत फिटमेंटसाठी. तर सांगायचा अर्थ असा आहे की खूप सारे लोकं सरांशी जोडले गेलेले आहेत. तर माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. तुम्हाला क्वालिटी काम करायचं असेल, सीट कव्हर्स वगैरे फिटमेंट तुमची जुनी गाडी असेल, तुम्ही नवीन गाडी घेणार असाल तर नक्की रवी सरांकडे या. कारण इकडे तुम्ही बघू शकताय भरपूर व्हरायटी आहे सरांकडे. हे बघा तुमच्या चॉईसनुसार कुठला कलर तुम्हाला पाहिजे तुम्ही चॉईस करा. तुमच्या डिझाईननुसार सर ते तुम्हाला मॉडिफाय करून देतील. हे जस्ट एक छोटासा आहे. इथं पण भरपूर सरांचा स्टॉक आहे. तुमच्या फिटमेंटनुसार बकेट फिटमेंट तुम्हाला करून भेटेल आणि रवी सरांचं काम तर क्वालिटी असतो हे मला सांगायची गरज नाही. याच्या अगोदर पण आपण इथले व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुमची गाडी एक नंबर म्हणजे एक नंबर करून घ्या. कुठे? न्यू कंपनी स्टाईलमध्ये. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ही स्कॉर्पिओ गाडी आहे. ही आली होती सीट फिटमेंटसाठी आणि खालचं फ्लोर लॅमिनेशन करण्यासाठी. गाडी रेडी झाली आहे आणि रवी सरांच्या कामाबद्दल नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे. ते आता काय करूया आपण, आतलं जे गाडीचं फिटमेंट आहे ना, सीट कव्हर्स बोलण्यापेक्षा मी तुम्हाला समक्ष दाखवतो. त्याची फिटमेंट बघा. बकेट सीट फिटमेंट रवी सरांनी केली आहे आणि क्वालिटी काम काय असतं ना, ते तुम्ही ते सीट कव्हर्स बघून तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्याकडे कुठलीही गाडी असेल ना मित्रांनो, तुम्ही इथंच या. कारण एक नंबर काम होणार आहे कुठे? फक्त आणि फक्त न्यू कंपनी स्टाईलमध्ये. आता दाखवतो मी तुम्हाला एक इंटिरियर टूर. नक्की बघा आणि कसं झालंय काम कमेंट करून सांगा आणि न विसरता व्हिडिओला लाईक करा. रवी सर, तुमचं वेलकम आहे. बरेच दिवसांनी आपली भेट झाली आहे, पण एक नंबर गाडी सर्वांची फेव्हरेट गाडी असते स्कॉर्पिओ
आणि ही स्कॉर्पिओ तुमच्याकडे आली होती. नक्कीच तुम्ही त्याचं काय म्हणतात रंगरूप चेंज केलाय, असं भारी काम झालंय. तर आपल्या आता मित्रांना हा सांगा. आता हा जे स्कॉर्पिओ आली तर जुनी होती ते. त्याच्या सीट कव्हर जो क्रीम कलर होता ते. आता ह्याला सीट कव्हर पूर्ण फोमिंग केलं आहे. बकेट सीट कव्हर बनवले जातात ते. आणि हा नापा लेदरमध्ये केले आहे. कस्टमरचं रिक्वायरमेंट होतं काहीतरी एकदम व्यवस्थित करून द्या मला आणि गाडी अजून चालवायचं मला ते. त्यामुळे त्याप्रमाणे सीट कव्हर कुशनिंग करून ते सीट कव्हर ब्लॅक आणि रेडमध्ये नापा लेदरमध्ये बनवून दिले ते आणि क्वालिटी काम करून दिले ते. कस्टमरचा फीडबॅक कस्टमर देते तुम्हाला. कसं काम झालं. सर आपण बॅक साईडची पण सीट दाखवूया. हो. हा बघा. जर तुम्ही बाहेरूनचे सीट कव्हर लावत असाल ते, हे जर काय होतं हे आर्मरेस्टमध्ये काय करतात लोकं, इथे चॅन लावतात ते. बरोबर. आता आपल्याकडे जे सीट कव्हर जसं कंपनीचं बनतं ना, तसंच प्रमाणे बनतं ते आणि हे आर्मरेस्ट फिक्स आर्मरेस्ट असतात आणि हेडरेस्ट ॲडजस्टेबल असेल एकदम प्रॉपरली फिनिशिंगमध्ये होतं काम. म्हणजे काय म्हणतात नवीन गाडीला पण हा कष्ट नाही एकदम येणार तसं. एकदम तसंच होणार ते. एकदम नवीन गाडीसारखं दिसणार. येस मित्रांनो, तुम्ही बघू शकताय काही गोष्टींना बोलण्यापेक्षाही बघितलेले लक्षात येतात. तर रवी सर काय आहेत आपल्या इथले सीट कव्हरचे जादूगार आहेत. तर नक्की इथं व्हिजिट करा आणि तुमची पण गाडी अशी बनवून घ्या फर्स्ट क्लास. मित्रांनो, स्कॉर्पिओ गाडी काय असते, सिंगमची गाडी असते आणि ज्यांची गाडी आहे ते रणदिल सर आपल्या सोबत आहेत. सर, तर आपल्या रवी सरांबद्दल काय सांगाल आणि गाडी कशी झाली तुमची? आम्ही खूप दुरून आलो. रावेतून आलो आम्ही. रवी सरांचं खूप ऐकलेलं की त्यांच्यापाशी सीट कव्हर हे जरा चांगले मिळतात. आमच्या इथल्या लोकांनी गाडीला त्यांच्या लावून घेतलेले सीट कव्हर. आम्हाला त्यांचं सीट कव्हर आतून आवडले म्हणून आम्ही रावेतून त्यांच्या इकडं त्यांच्या शॉपवर आलो. आम्हाला त्यांनी चांगला सपोर्टही केला. गाडीच्या आतूनही ना चांगली सीटही लावून दिलेली आहेत. कलर आम्हाला त्यांचं काम आवडलं. वेळेवर आम्हाला काम त्यांनी करून दिलेले. येस, Thank you. तुमची जी अपेक्षा होती तसे काम झालंय का? हा, आमचं काम आपल्या मित्रांनी आले पाहिजे ना इथे? हा. नक्कीच. तर मित्रांनो, जसं सरांनी चांगला डिसिजन घेतला. स्कॉर्पिओ गाडीला तुम्ही पण व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल. एक जीव आणलाय त्यात. तर रवी भाईंबद्दल, कामाबद्दल काय बोलायचं असतं, काहीच बोलायचं नसतं. तुम्ही सुद्धा आवर्जून भेट द्या. आता ते सरांनी त्यांना सांगितलं, की आवर्जून भेट द्या. तुम्ही खरं सांगा मित्रांनो, जेव्हा आपलं काम चांगलं होतं तेव्हाच ते हे शब्द मनातून येतात. सरांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही पण या. तर आता मला काही बोलायची गरज नाही. तुम्ही पण नक्कीच एक तुमची जुनी गाडी असेल, सीट कव्हर बदलायची असेल तर इकडे या. नवीन गाडी घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही सरांकडे येऊ शकताय. रवी सर खूप अनुभवी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुमची गाडी फर्स्ट क्लास होणार आहे. तर रवी सर, आपल्या मित्रांना सांगा कुठे यायचंय? न्यू कॉफी स्टाईल भोशी बोराडे वस्ती योगीराज कॉलनी नंबर 2. नक्कीच सरांकडे या. आपला व्हिडिओचा रेफरन्स द्या. मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये आणि सगळ्यात भारी काम होणार आहे तुमच्या गाडीचा. धन्यवाद. काय म्हणताय पब्लिक? रवी सरांनी दाखवलं ना चमत्कार, जादू. कुठला शब्द वापरायचा सर? खूप खूप तुमचे धन्यवाद. धन्यवाद. काय आपल्याला काहीतरी नवीन दाखवायचा आपण प्रयत्न करतो आणि तुमचं आपल्याला दरवेळेस सहकार्य असतो. त्याबद्दल मी तुमचे कौतुकही करतो आणि आभारी मानतो. तर सर, आपला डिस्प्ले तर आपण दाखवलेला आहे. बरोबर. तर आपल्या ज्या मित्रांना ह्याचे फायदे काय आहे? फिटमेंट बहुतेक लोकांकडे जुन्या गाड्या असतात नाही का? हे लावल्याचे फायदे काय आहे त्यांना? तर जुने गाडे जे आपण लावतो ते अँड्रॉइड सिस्टम, तो आता हे डायमंड सिरीज लेटेस्ट ट्रेंड चालली आहे. तो डायमंड सिरीजमध्ये काय होतं ते हे जे ते टच आणि मॅन्युअल दोन्ही काम करतं ते. त्यामुळे आता डायमंड सिरीजचे हे ट्रेंड जे आहे आता नवीन आहे आणि जास्त चालत आहे. पहिले काय होतं ते हे जे खालचे जे प्लेयर आहे राइट. तेवढंच काय फक्त टच पॅड होतं. पूर्ण टच करावं लागतं ते आणि रिव्हर्स कॅमेरावर सगळे फीचर होतात. ह्याच्यात टच प्लस मॅन्युअल आलं ते. म्हणजे आता ते latest ड्रायव्हिंग trend आहे. करताना ते तिकडे हां, लक्ष जात त्याला होतं. लक्षात जात नाही ते. व्यवस्थित ह्याला डायमंड कटला राउंड बटन दिले, ते ऑन ऑफ करू शकतो आणि पुढे मागे करू शकतो आणि व्हॉल्यूम पण कमी जास्त करू शकतो. यामध्ये तुम्ही YouTube बघू शकताय, पिक्चर बघू काय शकताय, पण बघू मॅप शकतो बघू ते शकताय, पूर्ण पेन ड्राईव्ह लावू पूर्ण शकताय. सगळे फीचर्स आहेत मित्रांनो. आणि तुमच्याकडे एक जुनी गाडी असेल, तुम्ही ओल्ड म्युझिक सिस्टम वापरत असाल, जसं की आपण त्या गाडीमध्ये दाखवलंय. आता गाडीचं लुक पण चेंज झालंय. चेंज झालं ते. येस, म्हणजे ते काय आणि एक म्हणतात ते नवीन लूक आणि नवीन फ्रेशनेस काहीतरी वाटतंय. एकदम पुन्हा येस. नवीन काय काम केलं ते असं वाटतं लोकांना. नक्कीच. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा राहिला काय? किंमत काय असेल? तर कसं असतं मित्रांनो, प्रत्येक वस्तूची किंमत आपण सांगू शकत नाही. तुमच्या गाडीनुसार ते वेगवेगळे फ्रेम असतात. वेगळे हां, त्याच्यावरती डिपेंड असतं ते. हां. आणि अँड्रॉइड सिस्टममध्ये ते हे जे स्टोरेज किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं आणि टच पॅड कसं काम करतं त्याच्यावरती प्राइस डिपेंड करते. हे जे डायमंडमधल्या भरपूर सीरीज आहे. लोकं कमीत कमी एक 4,000 5,000 पासून चालू करतोय आणि कमीत कमी 25,000 ते 30,000 पर्यंत आहे डायमंड सीरीज. नक्कीच. तर मित्रांनो, तुमच्या बजेटनुसार आहे. सरांकडे प्रत्येक ते अवेलेबल आहे. तर तुम्ही फक्त आपला व्हिडिओचा रेफरन्स द्या. मार्केटपेक्षा तुम्हाला एकदम कमी पैशात आणि ते लावून डिस्काउंट पण देतील. होईल ते. व्हिडिओ बघितला येस. आता तुम्ही रेफरन्स दिला
तर तुम्हाला एक 5% डिस्काउंट अजून होईल येस, एक्स्ट्रा. डिस्काउंट पण होईल आणि क्वालिटी काम होईल. कारण मार्केटमध्ये बाकी ठिकाणी पण हे काम होतात. पण रवी भाऊ कसं आहे, एक विश्वासू ठिकाण आहे. तर नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा आणि तुमची गाडी जरा ओल्ड लूकमध्ये असेल तर अपग्रेड करून घ्या आणि एक नंबर काम रवी भाईंकडे होतं. आणि सर आपण एक स्कॉर्पिओचं पण दाखवलंय. हां. तर सीट कव्हरची पण प्राइसिंग व्यवस्थित. एक सीट कव्हरचं जे प्राइसिंग आहे, आता लेटेस्ट ट्रेंड आहे सगळ्यांना बकेट सीट पाहिजे ते. बकेट सीटमध्ये काय होतं, फक्त सीट कव्हर बसवलं काय होत नाही ते. त्याचं फोमिंग करावं लागतं. जुनी गाडी असेल तर ते रिफोमिंग करावं लागते आणि ते कम्फर्ट द्यावं लागतं ते. आणि आपल्याकडे ते पूर्ण काम होतं. तर सीट कव्हरपेक्षा ते फोमिंग केल्यानंतर सीट कव्हरचं लूक वेगळे असतं ते. आणि नक्कीच. लोकं बकेट सीट कव्हर करतात, पण बकेट सीट कव्हरमध्ये फक्त त्याच्यावरती कव्हर लावणं आणि फाडून टाकते ते. ते व्यवस्थित दिसत नाही ते. त्याच्यात फोमिंग केल्यानंतर ते एकदम व्यवस्थित दिसणार आणि फिटिंग एकदम प्रॉपर ओरिजिनलसारखं दिसतं ते. नक्कीच. जुनी गाडी नवीन दिसतं त्याच्यात. तर मित्रांनो असं एक नंबर काम होतं. आता या व्हिडिओचा मेन ट्विस्ट मी तुम्हाला सांगतो. ती जी गाडी आपण दाखवली ती माझी स्वतःची गाडी आहे. तर रवी सर आपलं पूर्ण काम तुमच्याकडेच होतं. हो. येस, तर पूर्ण मित्रांनो काम जिजाचं सरांचे सीट कव्हर पासून ते पूर्ण आतलं जेवढं काम केलं आहे, सगळं आपल्याकडे केलं आहे त्यांनी येस सरांनी. मित्रांनो, आणि गाडी चांगली बनवलं त्यांची सरांचे माझी आणि ॲक्चुअली ओढलं जी त्यांना. गाडी जशी होती पहिले जे लोकांना माहिती आहे ते बसले की ते विचारतात, "सर तुम्ही कुठं काम केलं?" तर मी पण हक्काने येतो रवी सरांकडे. कधीही आपल्याला काही अडचण आली की सरांना कॉल केला की सर एक कॉल लांब असतात. तर तुम्ही पण तुमची गाडी रवी सरांकडेच घेऊया. न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये एक नंबर क्वालिटी काम होतो. आता मी स्वतः इथं काम करतो, तर याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत अजून कुठली तुम्हाला पोचपावती द्यायची गरज आहे. तर हक्काने या. सरांना आपला व्हिडिओचा रेफरन्स द्या. मार्केटपेक्षा खूप म्हणजे खूप कमी रेटमध्ये तुम्हाला इथं काम होईल आणि क्वालिटी काम होईल. तर सर जाता-जाता आपला ॲड्रेस पण सांगा कुठे आहे? न्यू कॉम्फी स्टाईल मोशी बोराडे वस्ती, पुणे. येस. तर सरांचा नंबर पण दिलाय. काही अडचण आली की कॉल करा. सर तुम्हाला Google लोकेशन सेंड करतील आणि लवकरात लवकर इथं व्हिजिट करा. कारण सरांकडे चांगले ऑफर्स पण असतात. ते तुम्ही गाडी घेऊन आल्यावर सर तुम्हाला सांगतील आणि एक बेस्ट रेटमध्ये तुमची गाडी तयार होणार होते. फक्त न्यू कॉम्फी स्टाईलमध्ये. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. धन्यवाद.